हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो। आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय घोगरेजी, अतुल बेंडकेजी, रितेश देशमुखजी, सत्यशील शेलकरजी, राजेंद्र कुंजीरजी, आशाताई बुचके, श्री सुनील फुलारी, श्री जितेंद्र डुडी, श्री संदीप सिंग गिल, ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे, कैलासवासी पंकज वामन, लेफ्टनंट अजिंक्य मेहर, श्री शिवाजीराव खैरे, सब लेफ्टनंट श्रुतिका ताथवडे, प्रवीण ताथवडेकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो। आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं। खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला, या हिंदुस्थानाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे। आणि आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली, ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं, हे माझं राज्य नाहीये, हे रयतेचं राज्य आहे। तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही जे लढतात ते देव, देश आणि धर्माकरता लढता आहात। तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करण्याकरता लढतात। आणि म्हणून एक असं राज्य महाराजांनी स्थापित केलं ज्या ठिकाणी समता होती, ज्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान होता, ज्या ठिकाणी अन्याय नव्हता, अत्याचार नव्हता, ज्या ठिकाणी महिला सुरक्षित होत्या, ज्या ठिकाणी शेतकरी समाधानी होता। एक असं राज्य की ज्यांचा राज्यकारभार पाहिल्यानंतर जगभरातले लोक आश्चर्य करतात की एक राजा इतक्या गोष्टी कसं करू शकतात। अशा प्रकारचं साम्राज्य हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला घडवून दाखवलं। शिंदे साहेबांनी सांगितलं कशा पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या। आणि एवढंच नाही तर भारतात
आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय घोगरेजी च्या मार्गाने येणार आहे आणि त्यामुळे जलदुर्ग बांधून आपल्या पश्चिमी किनाऱ्याला संरक्षित करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं आणि पहिल्यांदा पोर्चुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिंमत कुठल्याच देशाच्या कुठल्याच आक्रमकांनी त्या ठिकाणी केली नाही. अशा प्रकारचे द्रष्टे आपले छत्रपती शिवराय होते आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं. खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला, या हिंदुस्थानाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली, ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली. आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं, हे माझं राज्य नाहीये, हे रयतेचं राज्य आहे. तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही जे लढतात ते देव देश आणि धर्माकरता लढता आहात. तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करण्याकरता लढतात. आणि म्हणून एक असं राज्य महाराजांनी स्थापित केलं ज्या ठिकाणी समता होती, ज्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान होता. जय शिवाजी. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आणि यानंतर आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करत आहेत जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष गणेशजी महाबरे पाटील यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करा. मराठा सेवा संघाच्या आयोजित 396 जन्मोत्सव निमित्ताने सर्वांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मग राज्य चालवण्याकरताची व्यवस्था असेल,